नाही प्रश्न तर नंतर विचारा पण ही फोटो दादा आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षाचे आहात आणि असं जरी असलं तरी ह्या अन्यायाविरोधात कुठंतरी चाप बसला पाहिजे म्हणून राजकारण बाजूला ठेवा. आम्ही एक मराठा समाजाचे आहेत म्हणून काही ही गोष्ट नाही. या ठिकाणी अनेक समाजाचे माणसं आहेत. अनेक समाजाच्या माणसाची जी तळतळ आहे की ह्या विरुद्ध चाप बसली पाहिजे. इथं काय आम्हाला राजकीय आपला हे द्यायचा नाही किंवा जातीय रंग द्यायचा नाही. फक्त एकच अपेक्षा आहे की आमच्या संतोष अण्णाला न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही राजकारण बाजूला ठेवा कृपया करून हीच विनंती करतो. अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्यापर्यंत तुम्ही आणि तुमची स्वतः तुम्ही त्यांच्याच लेवलचे आहात म्हणून या विरुद्ध काय करता येईल हे तुमच्या परीने करा एवढीच गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो. कुठल्या प्रकारचा काय आमचा पक्षपात नाही. 15 वर्षांत तो सरपंच, त्याला गावात घर सुद्धा नाही समजायचं. ते बार्शीचे राहणार आहेत, माझे भाचे आहेत समजा. तो गेल्याला मोठा भाऊ ही बारका भाऊ. दहशत निर्माण झाली अशी की आमचं कोणी जिल्ह्यात काहीच करू शकत नाही. मराठ्याच्या माणसाला आम्ही सोडणार नाही अशी परिस्थिती तयार झालेली. जो मराठी असेल आज तर रोडवर धरून मारले, आम्ही घरात जाऊन मारू ही परिस्थिती. सगळे परिसरात काल इथं जवळपास कमीत कमी 20 गावचे लोक होते काल सगळे जमले. अशी परिस्थिती आमच्या इथपर्यंतची आहे. परळीपासून सकाळी सगळेच आले होते आणि आले होते. ही आता ही अशी परिस्थिती आहे. आता काही नाही तर घर नाही गावामध्ये. 5 वर्षांचा सरपंच समजा यांच्या कार्यकारणामध्ये सगळ्यांच्या सेवा करण्यामध्ये यांचं आयुष्य गेले आणि आमच्यावर अशी वेळ आहे समजा. अत्याचार आहे फार. आणि ही लोक जी पोरं म्हणतात का आमचं परभणी आपल्या परभणी चालते ही आज नाही चालत, 10 वर्षापासून चालते. 10 वर्षापासून त्यांनी अगोदर फळी जाम केली, पुन्हा अंबाजोगाई घेतली ताब्यात. आता आमचं केस घ्यायला लागलं. आमच्या गावाच्या चौकोनती समाज. आता आमचा पूर्ण एरिया केस मतदारसंघ त्यांना ताब्यात घ्यायचा होता. त्याचे 3 धोरण ते आमचे आमदार साहेब आहेत विचार समोर. सगळ्या विषयाला वाचत आपण पुढू. मला डिटेल सगळ्या बारीक गोष्टी धान्य साहेब